सोलापूर महानगरपालिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे। महापालिकेच्या शासकीय स्टोअरमधील भंगार चोरी प्रकरणी थेट अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह इतर 5 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवार 18 मे रोजी रात्री उशिरापर्यंत राजकीय नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोठी कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या मुख्यालयातील स्टोअर विभागातून दिवसाढवळ्या जप्त केलेले साहित्य आणि भंगार वाहनांमधून बाहेर नेले जात होते। हा प्रकार सुरू असतानाच शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी तिथे धडक प्रवेश केला आणि या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला। घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठले। यावेळी झालेल्या चर्चेत अतिक्रमण अधिकारी बनसोडे यांनी चुकीचे वाटत असल्यास तुम्हीच FIR करा असे म्हणताच अमोल शिंदे अत्यंत संतापले। अधिकारी जर अशी जबाबदारी झटकणार असतील तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा असा सणसणीत सवाल त्यांनी अतिरिक्त आयुक्तांसमोर उपस्थित केला। अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने FIR दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले। जे संबंधित आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा। ही परवानगीने चाललंय का तुमच्या? नाही, त्यांना तर माहित नाही, मला तर माहित नाही, माहित नाही, खाते प्रमुखालाच नाही। मग कसं काय चाललंय? तुम्ही इकडं आमच्याकडे बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे। या शासकीय चोरीमध्ये आणखीन कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांचे हात गुंतले आहेत का याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे।